नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सच्या इयत्ता पहिलीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही नंबर शिकला की नाही 1 to 9? आपण नंबर शिकलो काउंट करायला 1 2 3 4 अशा पद्धतीने, बरोबर आहे. तर आपल्याला आता शिकायचं आहे, काही एक्सरसाइज आपल्याला ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत, ज्यापैकी काही तुम्ही घरी सॉल्व्ह करा, काही मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. की पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ते पिक्चर्स काउंट करता आले पाहिजे. सो आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? काउंटिंग द ऑब्जेक्ट, राईट. सो पहिला आपला प्रश्न आहे, ड्रॉ द पिक्चर्स इक्वल टू द गिवन नंबर. म्हणजे जो नंबर तुम्हाला दिसला आहे तेवढ्या नंबरचे कुठला पण तुमच्या आवडीचं पिक्चर हे तुम्ही ड्रॉ करायचं आहे. मग तुम्ही बॉल काढू शकता, बॅट काढू शकता, पेन पेन्सिल काढू शकता, इरेजर काढू शकता, शेप्स काढू शकता. ठीक आहे, एक मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ठीक आहे. सो 5 देर आर 5 सन्स. ओके, 1 2 3 4 5. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला 8 आणि 9 पण ड्रॉ करायचे आहेत. 8 ऑब्जेक्ट्स किंवा 9 ऑब्जेक्ट्स, जे चित्र तुम्हाला आवडतात ते. चला बघूया आता पुढच्या पिक्चरला काय. ओके, काउंट अँड सर्कल द करेक्ट नंबर. आता मला काय करायचंय, या पिक्चर मध्ये ते पिक्चर काउंट करायचे आहे आणि करेक्ट जो नंबर आहे त्याच्या भोवती सर्कल करायचा आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला प्रत्येक हे सॉल्व्ह करून दाखवते, तेच तुम्ही तुमच्या बुक मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता माझ्या बरोबर वरद आहे. वरद मला काउंट करून सांगणार आहे प्रत्येक पिक्चर. ओके, सो टेल मी वरद, हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर? 2. व्हेरी गुड. चला, मी 2 ला सर्कल केला. किती मोर दिसतात तुम्हाला? 2. चला, हाऊ मेनी डक्स आर देअर? 9. व्हेरी गुड. किती डक्स आहेत? 9. हे करताना तुम्हाला प्रत्येक पिक्चर हे 1 2 3 4 5 6 या पद्धतीने सिक्वेन्स मध्ये काउंट करायचं आहे. ठीक आहे. आता वरद, हाऊ मेनी क्रोज आर देअर? 5. व्हेरी गुड, एक्सलंट. किती क्रोज दिसतात मला? 5. आता वरद हे काय करतोय? प्रत्येक हे काउंट करतोय आणि मग आपल्याला आन्सर सांगतोय. त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचंय. सो टेल मी वरद, आता एक पुढच्या पिक्चर मध्ये काय दिसतात? घुबड म्हणजे आऊल. सो हाऊ मेनी आउल्स आर देअर वरद? 8. व्हेरी गुड, 8. लक्षात आलं? सो अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपरली त्या नंबरला सर्कल करायचंय. आता नेक्स्ट काय गंमत आहे बर का. काय काय आता आजूबाजूच्या पण पिक्चरचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचं, पक्षी आहेत, प्राणी आहेत, काही वस्तू आहेत, ठीक आहे, व्हेकल्स आहेत, त्यांचं पण निरीक्षण करून त्यांचे ते पण तुम्ही काउंट करू शकता. ठीक आहे. सो आता मी वरदला विचारणार आहे, तो मला आन्सर सांगणार आहे. ठीक आहे. सो हे मात्र मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार नाही, तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व्ह करायचंय. हे फक्त मी तुम्हाला आन्सर सांगणार याची. ओके, सो हाऊ मेनी विंग्स डज अ बर्ड हॅव? 2. 2. किती पंख असतात पक्षाला? 2. ओके, पक्षाला किती पंख असतात? प्रत्येक पक्षाला 2 पंख असतात. सो बघा बरं, पुढचं चित्र किती छान आहे. हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव? वरद? 7. ओके, इंद्रधनुष्याचे रंग किती असतात? 7. 7. सो पुढचं बघूयात आता. हाऊ मेनी व्हील्स डज अ रिक्षा हॅव वरद? 3. व्हेरी गुड. रिक्षाचे व्हील किती आहेत? चाक किती असतात रिक्षाला? 3. आता हे तुम्ही ऑब्झर्वेशनने सुद्धा सॉल्व्ह करू शकता, बरोबर आहे की नाही. सो हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ स्लेट हॅव? 4. करेक्ट. स्लेटचे कॉर्नर किती असतात? 4. जसे रेक्टँगलला 4 कॉर्नर्स असतात, तसे पाटीला पण तुमच्या किती कॉर्नर्स आहेत? 4. सो पुढे बघा, तुमचा सगळ्यात आवडता प्राणी. घाबरता का तुम्ही याला की नाही घाबरत? बघा बरं, कुठला आहे? कॉक्रोच, झुरळ. सो हाऊ मेनी लेग्स डज अ कॉक्रोच हॅव? 6. 6. झुरळाला किती पाय असतात? कुठल्याही किड्याला? 6. ओके, सो हाऊ मेनी पेटल्स डज द फ्लॉवर हॅव? 5. 5. करेक्ट. आता फ्लॉवर्सला किती पानं आहेत? पाकळ्या आहेत? 5 पाकळ्या आहेत. ओके,
आता पुढे बघा, हा तुम्हाला कुठे दिसतो बरं? वरात कुठे दिसतो हा प्राणी तुम्हाला? समुद्रात. व्हेरी गुड, समुद्रामध्ये बघता ना तुम्ही. सो हाऊ मेनी लेग्स डज अन ऑक्टोपस हॅव? 8. बरोबर, 8. करेक्ट. ऑक्टोपसला किती लेग्स आहेत? 8. सो नेक्स्ट, हाऊ मेनी हँडल्स डज अ कप हॅव? कपाला किती हँडल आहेत? 1. हो, ओके. आता अशा प्रकारे तुम्ही बाकीच्या पण गोष्टी ऑब्झर्व करायच्या आणि त्या पण काउंट करून तुमच्या वहीत लिहायच्या. जसं स्लेटला किती कॉर्नर आहेत, त्याच पद्धतीने तुमच्या लॅपटॉपला किती कॉर्नर्स आहेत. ओके. नंतर तुमच्या कारला किती व्हील्स आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पण तुम्ही काउंटिंग करून लिहू शकता. चला तर मग आता पुढच्या पिक्चर मध्ये काय दिसतंय बरं? बघा. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द पार्क, काउंट द पिक्चर्स अँड राईट दॅट नंबर इन दॅट अप्रोप्रिएट बॉक्स. आता हे जे पिक्चर्स दिसतात आपल्याला ते या मोठ्या चित्रामध्ये काउंट करायचे आहेत आपल्याला आणि त्याचा नंबर बॉक्स मध्ये लिहायचा आहे. तर पहिले बघू, गेट किती आहे बरं? 1. सो हाऊ मेनी फ्लॉवर्स आर देअर? There are 7 flowers. Okay. How many girls are there? There are 4 girls. Right. So how many slides are there? घसरगुंड्या किती आहेत मोजा बरं? 2. 2. झोके किती आहेत मोजा बरं? किती झोके आहेत? 3. 3. How many birds are there? There are 9 birds. Okay. How many butterflies are there? Butterflies किती आहे? काउंट करा बरं. 8. Right? How many balloons are there? Balloons किती आहेत? 6. 6 balloons आहेत ना? काउंट करा. 5 त्या बलून वाल्याच्या हातात आहे आणि 1 मुलाच्या हातात आहे. राईट? How many boys are there? There are 5 boys. बरोबर? अशा पद्धतीने तुम्हाला हे काउंट करायचंय. सेम आणखी एक पिक्चर मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं आहे. ते पण तुम्हाला काउंट करायचंय. काउंट द ऑब्जेक्ट्स अँड राईट देअर नंबर्स इन द गिवन बॉक्स. मला कमेंट करून पाठवणार या चित्रामध्ये किती किती ऑब्जेक्ट्स आहेत, किती बॅग्स आहेत, किती पेन्सिल्स आहेत, किती बॉल आहेत. ओके. आता पुढचं पिक्चर बघा. पुढची असाइनमेंट काय दिलेली आहे? जॉईन द पिक्चर विथ द करेक्ट नंबर. ओके. ॲज यश हॅज डन फॉर यू. पहिलं तुम्हाला करून दिलेलं आहे. बरोबर? किती पिकॉक्स आहेत? 1 पिकॉक. सो हाऊ मेनी रॅट्स आर देअर? 7. There are 7 rats. How many penguins are there? There are 8 penguins. तुम्ही काउंट करायचं आणि करेक्ट नंबरला जॉईन करायचंय. How many ants are there? There are 3 ants. Okay. How many cockroaches are there? There are 9 cockroaches. How many frogs are there? There are 5 frogs. How many snakes are there? There are 4 snakes. How many tortoises are there? There are 6 tortoises. आता नेक्स्ट काय आहे? हेल्प रमा टू जॉईन नंबर्स 1 to 9 इन द इन्क्रीजिंग ऑर्डर. आता हे इन्क्रीजिंग ऑर्डरने तुम्हाला जॉईन करायचं आहे. करता येईल सगळ्यांना जॉईन? 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8, 8 नंतर 9. अशा पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डरने तुम्हाला हे जॉईन करायचंय. मी एक तुम्हाला करून दाखवते. 2 चं 3, 3 चं मला काय करायचंय? 4 कुठे दिसतोय? हा, इथे 4 आहे. ओके. अशा पद्धतीने मला ते सगळं जॉईन करायचंय. ठीक आहे. सो हे तुम्ही ही असाइनमेंट पण सॉल्व्ह करू शकता. सो कळालंय तुम्हाला काउंट कसे करायचे ऑब्जेक्ट्स आणि त्याच्या असाइनमेंट्स कशा सॉल्व्ह करायच्या. सो आवडलं असेल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाइनमेंट्स नक्की सोडवा. थँक यू.